हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गटाच्या कोट्यातून परभणीची जागा रासपला, महादेव जानकर परभणीमधून लढणार, सुनील तटकरे यांची घोषणा। परभणी लोकसभेची लढत निश्चित, महायुतीच्या महादेव जानकरांची ठाकरे गटाच्या संजय जाधव यांच्याशी लढत होणार। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेबाबत वाद कायम, नाशिकबाबत वेट अँड वॉच, सुनील तटकरेंचं वक्तव्य, नाशिकबाबत 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता। दिल्लीमधून माझ्या नावाचा प्रस्ताव आला, मंत्री छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट, महायुतीनं सांगितल्यास निवडणूक लढणार, नाशिक लोकसभा लढण्याचे भुजबळांकडून संकेत। उमेदवारी घोषित नसताना शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात, तर नाशिक लोकसभेची जागा शिंदे गटच लढणार, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। थोड्याच वेळामध्ये शरद पवार गटाच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा होणार, मुंबईतील पक्ष कार्यालयातून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात येईल। महायुतीचं जागा वाटप 4 ते 5 जागांवर अडलं, 2 दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल, फडणवीसांची माहिती। मनसेसोबत आमच्या बैठका झाल्या, मात्र युतीचा अद्याप निर्णय नाही, भाजप मनसे युतीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या 16 जागा आम्ही लढणार, जागा वाढतील पण कमी होणार नाहीत, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची माहिती। विजय शिवतारे यांची बारामतीमधून माघार, शिंदे फडणवीसांकडून गुंजवणी योजनेचं पाणी पुरंदरला देण्याचं आश्वासन। माझ्या भाजप प्रवेशाच्या बातम्या चुकीच्या, मी पक्ष सोडणार नाही, अंबादास दानवेंकडून स्पष्ट, तर दानवेंशी आमचा संपर्क नाही, फडणवीसांचं वक्तव्य। राजू शेट्टींनी हातकणंगलेमधून मशाल चिन्हावर लढावं तरच पाठिंबा, ठाकरे गटाची अट, अन्यथा हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार। ठाकरे गटाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीतेंसह चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांचा समावेश। अमरावती लोकसभा निवडणुकीतून शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांची माघार, अडसूळ प्रहारच्या दिनेश भूब यांना पाठिंबा देणार। मी पुण्यातून अपक्ष लोकसभा लढणार, जरांगे पाटील संध्याकाळी भूमिका घेतील, वसंत मोरे यांची प्रतिक्रिया। काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांसह इतर पक्षातीलही लोक भाजपत येणार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक वक्तव्य। धक्क्यावर धक्के बसतील, पण 4 जूनला ठाकरे गटाला मोठा धक्का बसेल, फडणवीसांच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। रामटेकमधून शंकर चहांदे वंचितचे अधिकृत उमेदवार, किशोर गजभिये अपक्ष लढणार, गजभियेंनी अर्ज मागे घ्यावा यासाठी काँग्रेसकडून दबाव। हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर होताच भाजपत नाराजी, उमेदवार निवडताना कार्यकर्त्यांचा विचार करा, अन्यथा सगळीकडे स्फोट होईल, माजी खासदार शिवाजीराव मानेंचा निशाणा। साताऱ्यातील वाईमध्ये बगाड यात्रेचा उत्साह, राज्यभरातून लाखो भाविक बगाड यात्रेला पावधनमध्ये उपस्थित। ईडीचा केजरीवाल सरकारला मोठा झटका, मंत्री कैलास गेहलोत यांची ईडीकडून 5 तास चौकशी, दारू घोटाळ्यातील ड्राफ्ट गेहलोत यांनी बनवल्याचा आरोप। आयपीएलमध्ये आज लखनौ आणि पंजाबची लढत, संध्याकाळी 7:30 वाजता लखनौच्या एकाना स्टेडियमवर सामना रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।